आजकालच्या तरुण युवकांमधलं सगळ्यात मोठं डोकेदुखीचं कारण माहिती आहे का? की ते म्हणजे चेहऱ्यावरती पिंपल्स असणं आणि बऱ्याच वेळा हे चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत, हे कॉन्फिडन्स कमी होणं आणि एम्बॅरसमेंट फील होणं या सारख्या मुख्य कारणांना जे आहेत कारणीभूत ठरू शकतं. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे उपचार, वेगवेगळ्या मेडिकल प्रोसिजर्स करून पण जर रिझल्ट येत नसेल, तर ते एक नैराश्याचं कारण युवकांमध्ये असतं. तर अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे मेडिकल प्रोसिजर्स किंवा वेगवेगळे मेडिसिन्स घेऊन बऱ्याच वेळा चेहरा जो आहे तो खराब करण्याचं काम युवक करतात. परंतु होमिओपॅथी जी आहेत या सगळ्या ॲक्नीच्या वेगवेगळ्या टाइप्स जसं की ॲक्नी इंड्युरेटा असेल, सिस्टिक ॲक्नी असेल, ॲक्नी रोझॅसिया असेल, अशा ॲक्नीच्या वेगवेगळ्या ज्या टाइप्स आहेत पिंपल्सचे, ते ह्या पूर्णपणे समूळ नाहीसे करण्यासाठी आणि अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीनं जे आहेत आपण चेहरा जो आहे आपला कुठल्याही पण मेडिकल प्रोसिजर न करता खूप चांगल्या प्रकारे आपण ठीक करू शकतो. बऱ्याच लोकांना होमिओपॅथीबद्दल माहीत नसल्यामुळं किंवा होमिओपॅथीच्या बाबतीत गैरसमज असल्यामुळं होमिओपॅथी खूप स्लो काम करते किंवा रिझल्ट जे असतात ते खूप लेट येतात. यामुळं बरेचसे जे युवक आहेत या ट्रीटमेंटपासून वंचित असल्यामुळं जो एक्स्पेक्टेड रिझल्ट आहे तो त्यांना भेटत नाही. तर त्यामुळं आपण डेफिनेटली जे आहेत ॲक्नेच्या किंवा चेहऱ्याच्या इतर संबंधित समस्यासाठी आपण डेफिनेटली एकदा तरी आपण होमिओपॅथीचा ट्राय करून आपण बघायला पाहिजे. धन्यवाद.